नमस्कार मित्रांनो, स्टँडर्ड 8 मॅथ चॅप्टर 5 एक्सपेन्शन फॉर्म्युला प्रॅक्टिस सेट 5.1 यामधील क्वेश्चन पहिला एक्सपॅन्ड मधील क्वेश्चन सातवा m प्लस 2/3 इन ब्रॅकेट कंप्लीट इन ब्रॅकेट m मायनस 7/3 ब्रॅकेट कंप्लीट। हा क्वेश्चन आपल्याला कुठल्याही फॉर्म्युल्याशिवाय कशा पद्धतीने सोडवायचा तो या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे। सर्वप्रथम आपण m प्लस 2/3 मांडून घ्यायचं आहे, नंतर दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये m मायनस 7/3 लिहायचं आहे। बघा आता पहिल्या प्रॅकेटचे आपण काय करूया, फोल्ड करूया, म्हणजे हा m इथे घेऊया आणि हा m घेतल्यानंतर दुसरा ब्रॅकेट m मायनस 7/3 ॲज इट इज घेऊया, त्यानंतर प्लस 2/3 या ठिकाणी घ्यायचं आहे, नंतर परत दुसरा ब्रॅकेट पुन्हाच आहे तसा घ्यायचा आहे m मायनस 7/3। या mने या mला मल्टिप्लाय करायचं आहे, mचा स्क्वेअर मायनस 7/3 या mने याला मल्टिप्लाय केलं 7m प्लस 2/3ने या mला मल्टिप्लाय करायचं मायनस या 2ने 7ला मल्टिप्लाय करायचं 14/3 9। तर बघा m स्क्वेअर मायनस 7m प्लस 2m अपॉन 3 कारण डेनोमिनेटर कॉमन आलेले आहेत मायनस 14/9 m स्क्वेअर मायनस 5m अपॉन 3 मायनस 14/9 म्हणजे याचा आन्सर आलेला आहे m स्क्वेअर मायनस 5/3m मायनस 14/9। बघा एकदम सोप्या आणि साध्या सिंपल भाषेमध्ये आपण याला इथं लिहिलेलं आहे। त्यानंतर 8वा क्वेश्चन आहे बघा मित्रांनो, x प्लस 1/x ब्रॅकेट कंप्लीट x मायनस 1/x। आता या क्वेश्चनमध्ये पण बघा आपण पहिल्या ब्रॅकेटची फोड करूया, पहिले क्वेश्चन मांडून घेऊया x प्लस 1/x x मायनस 1/x। आता पहिला ब्रॅकेटमधला x इथं घ्यायचा आहे, दुसरा ब्रॅकेट x मायनस 1/x प्लस 1/x परत दुसरा ब्रॅकेट x मायनस 1/x। आता या ठिकाणी बघा या xने या xला मल्टिप्लाय करायचं आहे म्हणजे x स्क्वेअर मायनस या xने याला मल्टिप्लाय केला म्हणजे उत्तर इथे 1 राहणार आहे। आता तुम्हाला 1 कसं राहिलं याचं मी आन्सर या ठिकाणी दाखवतो आहे, x इंटू 1/x जेव्हा x येईल इथं कट करायचं, राहिलं उत्तर 1 इथं लिहायचं, त्यानंतर 1/x इथे पण आन्सर 1 राहणार आहे कारण हीच त्या ठिकाणी मेथड आहेत। त्यानंतर मायनस 1/x स्क्वेअर याचाच अर्थ x स्क्वेअर प्लस मायनस कट झालं मायनस 1/x स्क्वेअर हे याचा आन्सर या ठिकाणी आहेत। आता बघा मित्रांनो तिसरा क्वेश्चन आपण या ठिकाणी घेऊया, 9वा क्वेश्चन आहेत यामधला 9वा क्वेश्चन याच पद्धतीने आहेत 1/y प्लस 4 आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये घ्या, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये आहेत 1/y मायनस 9। बघा आता मित्रांनो याचं सोल्युशनमध्ये काय करायचं आहे, सोल्युशन टाका, सोल्युशनमध्ये हा ब्रॅकेट 1/y प्लस 4 आणि 1/y मायनस 9 घेतला। आता पहिल्या ब्रॅकेटची मी तुम्हाला सांगितले की फोड करून घ्या, 1/y सेपरेट घेतला, 1/y मायनस 9ला काय करूया मल्टिप्लाय करू, राहिलेला प्लस 4 घ्या, त्यानंतर 1/y मायनस 9ला परत काय करा मल्टिप्लाय करा। आता मित्रांनो बघा याने याला मल्टिप्लाय केलं 1/y स्क्वेअर आला, त्यानंतर या 1/yने 9ला मल्टिप्लाय केलं 9 1/y आला प्लस 4ने याला केलं 4 1/y आला मायनस 4 9 36। आता बघा इथे तुमच्या एक लक्षात आलं असेल 1/y स्क्वेअर मायनस 9/y प्लस 4/y मायनस 36। आता y हा डेनोमिनेटर सेम आलेला आहे म्हणजे 1/y स्क्वेअर मायनस 9 प्लस 4/y मायनस 36।
आता बघा एक टाईम मायनस आला आहे, एक टाईम प्लस आला आहे, म्हणजे काय करा मायनस करा. आता मायनस आपण का घेणार इथे, तर मोठी संख्या काय आहे 9 आहे, 9 पुढे काय मायनस आहे, त्यामुळे 5/y -36 याचं हे आन्सर आलेलं आहे. बघा मित्रांनो, एकदम सोप्या भाषेत या प्रॅक्टिस सेट 5.1 मधले तिन्ही क्वेश्चन 7वा 8वा 9वा तुम्हाला सांगितलेले. धन्यवाद मित्रांनो, थँक्यू.